पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या 2200 किलोमीटरच्या रस्त्यांवरती केवळ 56 खड्डे आहेत असा अजब दावा पुणे महापालिकेच्या पथविभागानं केला होता। आता या गोष्टीला जवळपास 4 ते 5 दिवस उलटून गेले। प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे ते तुम्हाला बघायचं आहे तर हा आहे पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगरकडे येणारा रस्ता। आता या रस्त्यावरचे खड्डे जर मोजायचे म्हटले तर साधारण 50 मीटरमध्ये 500 पेक्षा जास्त अधिक खड्डे असतील। इतक्या मोठ्या प्रमाणावरती या रस्त्यावरचे खड्डे जे आहेत ते खड्डे दिसून येतात। हे खड्डे मी तुम्हाला मोजून दाखवतो। परिस्थिती अशी आहे, या रस्त्यावरून रोज जवळपास 10 लाखपेक्षा जास्त वाहनं जी आहेत ती ये जा करत असतात, वाहतूक करत असतात। मात्र प्रत्यक्षात इथे रस्त्याची परिस्थिती काय आहे ते आपण पाहूयात। हे खड्डे जरी मोजायचं म्हटले तरी मला माझं स्वतःलाच हसू येते। महापालिकेने जो दावा केला या दाव्यामध्ये किती तथ्य आहे हे याच्यावरून लक्षात येतं। आपण साधारण जास्त नाही 50 मीटरचा जरी रस्ता घेतला तरी आपण खड्डे मोजूयात। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 आणि आता हा असा जो खड्डा नाही याला डबकं म्हणावं लागेल। असं डबकं जर असेल तर याला किती खड्डे मोजायचं हाही महत्वाचा प्रश्न आहे। 35 पर्यंत आपण आलो होतो। 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 आणि ह्या ड्रेनेजच्या बाजूचा खड्डा बघा, हा 51वा खड्डा। या खड्ड्यामध्ये जर दुचाकी पावसात गेली तर काय होतं, या अशा रस्त्यांवरती प्रवास करून पुणेकरांच्या पाठीची काय अवस्था होत असेल याचा विचार केलेला बरा। हा केवळ हा शहरातला कुठलाही अंतर्गत उपनगरातला रस्ता नाहीये। पुणे महापालिकेचा पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर असा जो रस्ता आहे, ज्या रस्त्यावरून 10 ते 15 लाख वाहनं रोज प्रवास करतात। आपण माझ्या मागं वाहनांची गर्दी बघत असू, त्या रस्त्यावरची 50 मीटर सुद्धा नाही 30 मीटर मधली ही परिस्थिती आहे। 70 पेक्षा जास्त खड्डे इथंच आहेत आणि त्या खड्ड्यांचा आकार इतका मोठा आहे की त्याचं नेमकं काय समर्थन करणार पथविभाग असा प्रश्न आहे। इथं वरती मेट्रोचं काम चालू आहे, त्यामुळे हे खड्डे जे आहेत ते खड्डे पडतात असा अजब दावा त्यांनी केलेला आहे। वास्तविक मेट्रोचं काम हे रस्त्यावरती नाहीये। एकदा रस्ता पूर्ण केला तर पुन्हा हा रस्ता खराब व्हायचं कारण नाही। मात्र प्रत्यक्षात कितीतरी वेळा इथं डागडुजी केली तर हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। असे असंख्य रस्ते पुण्यामध्ये, आणखी एखादा रस्ता आपण पाहूया।